तालुक्यात तोच प्रश्न चाललाय आपल्या सर्वांना माहिती. सगळे आता शेतकरी भूमिहीन व्हायला लागले. विमानतळाचा प्रश्न आहे रेणीवर आहे आमच्या तालुक्यात. अहो एवढी वाईट अवस्था आहे. तिथं पाहायला गेलं शेतकऱ्यांचा विरोध काय, तिथं आले पुरंदर उपसाचं पाणी. आता ज्या शेतकऱ्यांनी अनेक पिढ्या दुष्काळात गेल्या त्यांना जर 12 महिने पाणी भेटायला लागलं, त्यांनी कुठेतरी झाडं फळाची लावली, 2-4 घरदार उभी केली. आता त्यांना शेती करायला आनंद मनाला वाटायला लागला का आम्हाला 12 महिने पाणी. आणि आता सरकार म्हणलं आम्हाला तिथं विमानतळ उभारायचंय. अहो किती वाईट अवस्था. एका महिलेचा काल तर जीव गेला, जीव. तरी पण शेतकरी मागं पुढे हटले नाही, म्हणतात नाही आम्ही विमानतळाला जागा देणार नाही. खरं पाहायला गेलं ना सरकारने थोडी संवेदनशीलता मनामध्ये बाळगावी आणि ज्या ठिकाणी मनुष्य वास्तव्य करत नाही अशा ठिकाणी विमानतळ उभारावं. विमानतळ म्हणजे काय माहिती का, जिथं विमानतळ उभारलं जाईल ना तिथं मोठमोठी शहरे उभारली जातील, बरोबर का नाही. आता एखाद्या